दरवर्षी लाखो लोक नवीन डायऱ्या विकत घेतात, टाईम मॅनेजमेंटचे अनेक ॲप्स डाउनलोड करतात आणि स्वतःला शिस्त लावण्यासाठी अलार्मही सेट करतात. पण तरीही आजच्या काळात हे जे बर्नआउट किंवा मानसिक थकव्याचं प्रमाण आहे ना, ते सर्वाधिक आहे. माणसं सतत कामात व्यस्त आहेत, पण तरीही आपण कुठेतरी अडकलो आहोत, पुढे सरकत नाही आहोत, अशी भावना अनेकांच्या मनात असते. असं का होत असावं? खरं तर कारण आपण बहुधा छताची दुरुस्ती करण्यात व्यस्त असतो आणि इमारतीचा मूळ पाया मात्र पूर्णपणे कमकुवत झालेला असतो. म्हणजे वरवरचे उपाय कधीच दीर्घकाळ टिकत नाहीत. माणसाच्या यशाचं किंवा प्रभावीपणाचं रहस्य हे काही झटपट मिळणाऱ्या हॅक्समध्ये अजिबात नसतं. हो, अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल यावर आधारित एका अतिशय अभ्यासपूर्ण अशा मराठी संदर्भाचा वेध घेणार आहोत. इथला मूळ उद्देशच हा आहे की हे समजून घेणं, यश हे केवळ जन्मजात बुद्धिमत्तेवर किंवा टॅलेंटवर अवलंबून नसतं, तर ते रोजच्या सवयींवर अवलंबून असतं. नक्कीच. हे रहस्य रोजच्या न दिसणाऱ्या सवयींच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात गुंफलेलं असतं. आणि हीच गोष्ट आज आपण आपल्या चर्चेत उलगडणार आहोत. हे मार्गदर्शक केवळ काय करायचे हे सांगत नाही, तर ते का महत्वाचे आहे याचे सखोल संदर्भ देते. तेच तर. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. हा केवळ एक पुस्तक किंवा संदर्भ नाहीये, तर ही एक पूर्ण विचारसरणी आहे. निष्क्रियतेकडून सक्रियतेकडे जाण्याचा हा प्रवास आहे. पण या संदर्भातली पहिली पायरी, ज्याला प्रोॲक्टिव्ह असणं म्हटलं आहे, ती समजून घेताना एक अगदी रोजच्या आयुष्यातला प्रसंग डोळ्यासमोर आणूया. हो, सांग ना. समजा ऑफिसमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यावर त्याचा बॉस विनाकारण रागावला. आता अशा वेळी नैसर्गिक प्रतिक्रिया हीच असते की त्या बॉसला किंवा परिस्थितीला दोष दिला जातो, की तो बॉस नेहमीच वाईट वागतो किंवा परिस्थितीच खराब आहे. हो, आणि ही सर्वात सोपी आणि मानवी मेंदूला हवीहवीशी वाटणारी प्रतिक्रिया असते. कारण जेव्हा परिस्थितीला किंवा दुसऱ्या माणसाला दोष दिला जातो, तेव्हा स्वतःवरची जबाबदारी पूर्णपणे झटकली जाते. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर यात मेंदूला एक प्रकारचा दिलासा मिळतो की यात माझा काहीच दोष नाही, मी काहीच करू शकत नाही. अगदी खरंय. आपण लगेच स्वतःला मोकळं करतो. बरोबर ना? ही रिॲक्टिव्ह किंवा प्रतिक्रियात्मक मानसिकता आहे. पण संदर्भात सांगितल्याप्रमाणे यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे प्रोॲक्टिव्ह असणं. म्हणजे एखादं उत्तेजन किंवा स्टिम्युलस आणि त्याला दिला जाणारा प्रतिसाद यामधली जागा ओळखणं. बॉस रागावला, हे उत्तेजन आहे, पण त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. म्हणजे शांत राहायचं की स्वतःचं काम अधिक चांगल्या पद्धतीने कसं करायचं हे ठरवणं, हे त्या कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या नियंत्रणात असतं. एका अर्थाने हे समुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजाच्या उदाहरणासारखं आहे. ते कसं काय? बघा ना, जहाजाचा कप्तान वाऱ्याची दिशा कधीच बदलू शकत नाही. वारा कुठल्याही दिशेने आणि कितीही वेगाने वाहू शकतो. पण तो कप्तान जहाजाचं शीड नक्कीच जुळवू शकतो, जेणेकरून जहाज भरकटण्याऐवजी पुढे जाईल. इथे तो वारा म्हणजे ती बाह्य परिस्थिती आहे आणि शीड जुळवणे हा तो प्रोॲक्टिव्ह प्रतिसाद आहे. बापरे, हे खूपच छान उदाहरण आहे. आणि त्या शिडावर नियंत्रण मिळवणं हीच बदलाची पहिली पायरी आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती हे मान्य करत नाही की माझे निर्णय हे माझ्या परिस्थितीवर नाही तर माझ्या मूल्यांवर आधारित आहेत, तोपर्यंत कोणताही खरा बदल शक्य नसतो. जबाबदारी स्वीकारणे हा यशाचा पहिला टप्पा आहे. पण इथे एक अडचण येते. समजा त्या जहाजाच्या कप्तानाने स्वतःची जबाबदारी ओळखली, शीड जुळवलं, सगळं नियंत्रण स्वतःच्या हातात घेतलं, पण त्याला जायचं कुठे आहे हेच जर माहीत नसेल तर नुसतं शीड जुळून काय फायदा? हां, तिथेच गाडी अडते. हो ना. आणि इथेच आपल्या संदर्भातील दुसरी संकल्पना समोर येते. कोणतीही सुरुवात करताना अंतिम ध्येय निश्चित करून सुरुवात करणे, ज्याला बिगिन विथ द एंड इन माइंड असं म्हटलंय. जर नियंत्रण आपल्या हातात आहे तर जायचे कुठे हे माहीत हवं. नक्कीच. कारण अंतिम मुक्काम किंवा डेस्टिनेशन ठरलेलं नसेल तर सगळा प्रवास केवळ एक भरकटणं ठरतो. जहाजाचं शीड कितीही उत्तम जुळवलं असलं तरी दिशाहीन प्रवासात ऊर्जा फक्त वाया जाते. म्हणूनच या माहितीमध्ये एक अतिशय स्पष्ट व्यायाम सुचवला आहे. कोणता व्यायाम? आयुष्याचं एक अंतिम ध्येय किंवा लाईफ गोल स्टेटमेंट लिखित स्वरूपात असणं. हे केवळ एक स्वप्न पाहणं नाहीये, तर आपल्या आयुष्याचा शेवट कसा असावा, लोकांनी आपल्याला कसं ओळखावं याचं अगदी स्पष्ट चित्र किंवा व्हिज्युअलायझेशन डोळ्यांसमोर उभं करणं आहे. पण मला एक सांग, आजकाल जग इतक्या वेगाने बदलतंय, नवीन तंत्रज्ञान येतंय, नोकऱ्यांचे स्वरूप रोज बदलतंय. अशा वेळी 5 किंवा 10 वर्षांचे एखादं पक्कं ध्येय कागदावर लिहून ठेवणं खरंच व्यावहारिक आहे का?
ते खूप काठर किंवा रिजिड नाही का होणार? हा विरोधाभास वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे लाईफ गोल स्टेटमेंट एखाद्या नकाशासारखं नसून होकायंत्रासारखं काम करतं. म्हणजे कंपाससारखं? हो, अगदी. नकाशा बदलू शकतो, रस्ते बदलू शकतात, पण होकायंत्राची दिशा तीच राहते. जेव्हा आजूबाजूला अनेक विचलित करणाऱ्या गोष्टी असतात, तेव्हा हे होकायंत्र मूळ मूल्यांवर ठाम राहायला मदत करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ध्येयामुळे अनावश्यक गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद आणि स्पष्टता मिळते. नाही म्हणण्याची ताकद हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण आजूबाजूला पाहिलं तर सगळेच जण प्रचंड व्यस्त आहेत. रोजच्या जीवनात तिलताटामांमधून साधं डोकं वर काढायला वेळ मिळत नाही. इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. हो ना. नुसतं व्यस्त असणं म्हणजे खरंच प्रोडक्टिव्ह असणं आहे का, हा मोठा प्रश्न आहे. अगदी तोच माझा प्रश्न होता. मग अशा वेळी ही मोठी आणि दुर्गमी ध्येय साध्य करण्यासाठी वेळ कुठून आणायचा? इथेच संदर्भातील तिसऱ्या सवयीचा पूट, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, म्हणजेच खऱ्या प्राधान्यक्रमांना प्राधान्य देण्याचा उल्लेख येतो. यासाठी एक टाईम मॅनेजमेंट मॅट्रिक्सची चौकट दिली आहे. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर ही वेळ व्यवस्थापनाची चौकट आपल्या मेंदूच्या एका विशिष्ट कमकुवतीवर बोट ठेवते. आपण आपली कामं तातडीची म्हणजे अर्जंट आणि महत्वाची म्हणजे इम्पॉर्टंट अशा 2 निकषांवर विभागली पाहिजेत. यातून 4 कप्पे तयार होतात. ते 4 कप्पे कोणते? पहिला कप्पा म्हणजे जी कामं तातडीची आणि महत्वाची दोन्ही आहेत, जसं की उद्याची डेडलाईन असलेला प्रोजेक्ट. दुसरा कप्पा म्हणजे महत्वाची पण तातडीची नसलेली कामं. तिसरा कप्पा म्हणजे तातडीची पण महत्वाची नसलेली कामं, जसं की सतत वाजणाऱ्या फोनच्या नोटिफिकेशन्स. आणि चौथा कप्पा म्हणजे पूर्णपणे वेळ वाया घालवणारी कामं. मग यातली गोम कुठे आहे? माणसं अडकतात कुठे नक्की? माणसे सहसा पहिल्या आणि तिसऱ्या कप्प्यात अडकतात. कारण तातडीच्या कामांमध्ये मेंदूला एक प्रकारचा डोपामिन हिट मिळतो. एखादा ईमेल लगेच वाचून त्याला रिप्लाय दिला की आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह केल्यासारखं वाटतं. पण प्रत्यक्षात ती कामं महत्वाची नसतातच. म्हणजे आपण फक्त त्या तातडीच्या भावनेच्या आहारी जातो. अगदी बरोबर. यशाचं खरं गुपित या दुसऱ्या कप्प्यात म्हणजेच इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, महत्वाची पण तातडीची नसलेली कामांमध्ये दडलेलं असतं. रोज व्यायाम करणे, नवीन कौशल्य शिकणे, नातेसंबंध जपणे किंवा नियोजन करणे, ही कामं महत्वाची असतात. पण ती आजच्याच नाही केली तरी चालतात, त्यामुळे ती सतत उद्यावर ढकलली जातात. हे अगदी गाडीच्या इंजिनच्या देखभालीसारखं आहे. गाडीची नियमित सर्व्हिसिंग करणं हे दुसऱ्या कप्प्यातलं काम आहे. महत्वाचं आहे पण तातडीचं नाही. आज सर्व्हिसिंग नाही केली तरी गाडी उद्या चालणारच असते, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. हो, आणि जेव्हा त्याकडे सतत दुर्लक्ष होत तेव्हा एक दिवस ते इंजिन महामार्गावर ऐन गर्दीत बंद पडतं. मग तेच काम पहिल्या कप्प्यात जातं, तातडीचं आणि महत्वाचं बनतं. बापरे, हा दृष्टिकोन खूपच स्पष्ट करणारा आहे. इतकंच नाही तर जेव्हा गाडी हायवेवर बंद पडते तेव्हा ती फक्त तुमचाच प्रवास थांबवत नाही, तर ती संपूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक जॅम करते. जेव्हा आपण स्वतःच्या दुसऱ्या कप्प्यातील कामांकडे दुर्लक्ष करतो, जसे की स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, तेव्हा आपला तो बर्नआउट आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, आपल्या टीमसाठी एक आणीबाणीची परिस्थिती निर्माण करतो. त्यामुळे दुसऱ्या कप्प्यात जास्त वेळ घालवला तर पहिल्या कप्प्यातली आणीबाणी आपोआप कमी होईल. आत्तापर्यंत आपण स्वतःच्या आतल्या बदलांबद्दल बोललो. स्वतःची जबाबदारी, स्वतःचं ध्येय आणि स्वतःचा वेळ, हा एक वैयक्तिक स्वातंत्र्याचा टप्पा आहे. हो, हे सगळं वैयक्तिक पातळीवर झालं. पण माणूस काही बेटावर एकटा राहत नाही. आपल्याला रोज बाहेरच्या जगासोबत, टीमसोबत काम करावं लागतो. इथे संदर्भातील चौथी सवय पुढे येते, थिंक विन विन किंवा सर्वांचा फायदा पाहणारा विचार. पण कॉर्पोरेट जगात किंवा व्यवसायात जिथे जीवघेणी स्पर्धा असते, तिथे असा विचार करणं थोडं भाबडेपणाचं नाही का वाटत? वरवर पाहतात असं वाटू शकतं. बहुतांश लोक विन लूज म्हणजेच मी जिंकणार आणि समोरचा हरणार या मानसिकतेत वाढलेले असतात. कारण बालपणापासून स्पर्धा परीक्षा, खेळांचे सामने यातून हीच मानसिकता रुजवली जाते. पण व्यवसाय किंवा दीर्घकालीन नातेसंबंध हा काही 100 मीटरचा धावण्याचा सामना नसतो. म्हणजे तिथे वेगळे नियम लागू होतात. अगदी. तिथे जर एखादी व्यक्ती विन लूज पद्धतीने एखादी बिझनेस डील जिंकली तर तात्पुरता आर्थिक फायदा होईल, पण समोरचा माणूस दुखावला जाईल. विन लूज हा अहंकार आहे. तो माणूस पुन्हा कधीच व्यवसाय करणार नाही आणि बाजारात विश्वासार्हता संपेल. आणि विन विन ही तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज नक्कीच नाहीये ना? नाही, अजिबात नाही. तडजोडीत दोन्ही बाजूंचं थोडं थोडं नुकसान होतं.
विन विन ही प्रगती आहे. हा असा विचार आहे की दोघांच्याही गरजा पूर्ण करणारा एखादा तिसराच मार्ग शोधून काढणे. आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. असा तिसरा मार्ग शोधायचा असेल तर समोरच्याला नेमकं काय हवंय, त्याच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे समजून घेणं आलंच. हो, आणि म्हणूनच 5वी सवय अगदी नैसर्गिकरित्या याच्याशी जोडली जाते. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड. म्हणजेच आधी समजून घ्या, मग स्वतःला समजावून सांगा. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते प्रत्यक्षात करणं कठीण आहे. बहुतांश वेळा संवाद साधताना आपण समोरच्याचे ऐकून घेण्याऐवजी स्वतःचेच बोलण्यात मग्न असतो. बरोबर, कारण एम्पॅथेटिक लिसनिंग किंवा सहानुभूतीपूर्ण श्रवण यासाठी खूप मोठी मानसिक ऊर्जा लागते. सामान्यतः संवादात समोरचा बोलत असताना आपण त्याचं म्हणणं ऐकून घेण्यापेक्षा त्याला काय उत्तर द्यायचं याची जुळवाजुळव आपल्या डोक्यात करत असतो. आपण ऐकण्यासाठी ऐकत नसतो, तर उत्तर देण्यासाठी ऐकत असतो. पण जर एखादी व्यक्ती वाटाघाटी करताना सतत फक्त समोरच्याचं ऐकून घेत राहिली, मध्येच न थांबवता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिली, तर ती व्यक्ती कमकुवत किंवा बचावात्मक भूमिकेत तर नाही जाणार. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खऱ्या अर्थाने ऐकून घेणं हे कमकुवतपणाचं लक्षण नसून ती एक अत्यंत प्रभावी रणनीती आहे. जेव्हा समोरच्या व्यक्तीला हे खऱ्या अर्थाने जाणवतं की तिला ऐकलं जातंय, तिच्या भावना समजून घेतल्या जातायत, तेव्हा ती व्यक्ती आपला बचावात्मक पवित्रा किंवा डिफेन्सिव्ह वॉल सोडून देते. म्हणजे त्यांची असुरक्षितता कमी होते. अगदी तेच. आणि एकदा काही असुरक्षितता दूर झाली की मगच खऱ्या अर्थाने विश्वासावर आधारित संवादाला सुरुवात होते. जोपर्यंत तो विश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्ही दिलेला कोणताही उपाय समोरच्याला मान्य नसतो. म्हणजे आधी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून समोरच्याच्या जगात प्रवेश करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हा विश्वास निर्माण होतो, तेव्हा संदर्भातील 6वी सवय प्रत्यक्ष कामाला येते, ज्याला सिनर्जाइज किंवा सिनर्जी म्हटलंय. हो, आणि इथे गणिताचे नियम मोडल्यासारखं वाटतं. कसं काय? कारण 1+1=2 न राहता ते 3 कसं होऊ शकतं? ही फक्त एकत्र बसून ब्रेनस्टॉर्मिंग करण्याची प्रक्रिया नक्कीच नाहीये. सिनर्जी ही त्याहून खोल संकल्पना आहे. म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना एकत्र आल्या की सर्वोत्तम परिणाम मिळतो, असं काहीसं? जसं कंपनीच्या टीम ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये होतं? बरोबर. जेव्हा एकाच समस्येवर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, भिन्न दृष्टिकोन असणारे लोक एकत्र येतात आणि जेव्हा त्यांच्यात विन-विनची मानसिकता असते आणि एकमेकांना समजून घेण्याची सवय असते, तेव्हा एक वेगळीच मानसिक सुरक्षितता निर्माण होते. आणि अशा वातावरणात लोक त्यांच्या कल्पना मोकळेपणाने मांडतात. हो, आणि एका व्यक्तीच्या कल्पनेला दुसरी व्यक्ती जोड देते, त्यातून तिसरीच एखादी अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पना जन्माला येते, जी एकट्या व्यक्तीला कधीच सुचली नसती. इथे अहंकार आडवा येत नाही, तर विविधतेचा खऱ्या अर्थाने आदर केला जातो. थोडक्यात सांगायचं तर वैयक्तिक कल्पनांच्या बेरजेपेक्षा या सामूहिक विचारमंथनातून मिळणारा अंतिम परिणाम हा कितीतरी पटीने मोठा आणि उत्तम असतो. पण या सगळ्या प्रक्रियेचा विचार केला प्रोॲक्टिव्ह होण्यापासून ते इतरांसोबत सिनर्जी निर्माण करेपर्यंत, तर यासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक ऊर्जा लागते. ही ऊर्जा दररोज कुठून आणायची, हे सातत्य कसं टिकवायचं? इंजिन चालू ठेवण्यासाठी इंधनाची गरज असतेच. तेच तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? इथे 7वी सवय येते शार्पन द सॉ, म्हणजेच करवतीला धार लावणे. स्वतःला सतत सुधारण्याची गरज का आहे हे इथे समजतं. लाकूड तोळ्याचं ते प्रसिद्ध उदाहरण इथे अगदी चपखर बसतं. एक लाकूड तोळ्या सलग कित्येक तास झाड कापत असतो, पण त्याला अपेक्षित यश मिळत नसतं, कारण त्याची करवत बोथट झालेली असते. कोणीतरी त्याला करवतीला धार लावायचा सल्ला देतो, तर तो म्हणतो, मला करवतीला धार लावायला वेळ नाहीये, कारण मी झाड कापण्यात खूप व्यस्त आहे. बापरे, हे तर आपल्या रोजच्या जीवनासारखंच झालं. हो ना, आपल्या रोजच्या धावपळीत आपण अगदी हेच करत असतो. स्वतःला अद्ययावत न करता, स्वतःची क्षमता न वाढवता फक्त काम करत राहतो. आणि म्हणूनच स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी संदर्भात 4 प्रमुख क्षेत्रांवर भर दिला आहे. ती 4 क्षेत्र कोणती? शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम, मानसिक विकासासाठी उत्तम वाचन हे तर आपण पाहतोच, पण इथे आध्यात्मिक आणि भावनिक बाजूही तितकीच महत्वाची सांगितली आहे. पण कॉर्पोरेट किंवा प्रोफेशनल जगात आध्यात्मिक बाजू कशी लागू होते? खूप चांगला प्रश्न आहे. इथे आध्यात्मिक याचा अर्थ केवळ धार्मिक असणे असा नाही. याचा अर्थ निसर्गाशी जोडले जाणे, स्वतःच्या आंतरिक मूल्यांशी प्रामाणिक राहणे, ध्यान किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःला शांत ठेवणे असा आहे. अच्छा, म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाशी जोडले जाणे.
हो, अगदी. आणि भावनिक क्षेत्राचा विकास हा समाजाशी आणि लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यातून होतो. जेव्हा या चारही क्षेत्रामध्ये समतोल साधला जातो, तेव्हाच नवीन ऊर्जा मिळते आणि आधीच्या 6 सवयी रोज आचरणात आणणं शक्य होतं. हा, खरोखरच एक विलक्षण आणि परिपूर्ण असा प्रवास आहे. आतून बाहेर जाणारा प्रवास. जर आपण या पूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घेतला, तर यश एका दिवसात मिळत नाही, तर ते रोजच्या सवयींमधून घडतं हे स्पष्ट होतं. नक्कीच. सुरुवात स्वतःची जबाबदारी घेण्यापासून होते. बी प्रोॲक्टिव्ह. त्यानंतर दिशा ठरवली जाते. बिगिन विथ दी एंड इन माइंड. आणि महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊन वेळेचं नियोजन केलं जातं. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आणि हे वैयक्तिक टप्पे पार पडल्यावर आपण इतरांकडे वळतो. हो, वैयक्तिक पाया मजबूत झाल्यावर इतरांसोबत काम करताना सर्वांचा फायदा पाहण्याची वृत्ती म्हणजे विन विन विचार. आधी समोरच्याला समजून घेण्याची मानसिकता म्हणजे उत्तम श्रोता बनणे आणि त्यातून एकत्र येऊन टीमवर्कमधून सर्वोत्तम उपाय शोधण्याची ताकद सिनर्जी निर्माण होते. आणि या सगळ्याला ऊर्जा पुरवते ती शेवटची सवय, स्वतःला सतत विकसित करण्याची. चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाईफ. अगदी बरोबर. ह्या 7 सवयी सुट्ट्या नसून त्या एका सलग साखळीसारख्या आहेत. पण या सगळ्या तत्वज्ञानावर विचार करत असताना या संदर्भाच्या पलीकडे जाणाऱ्या एक थोडासा वेगळा मुद्दा मला प्रकर्षाने जाणवतो, जो ऐकणाऱ्यांनीही विचार करण्यासारखा आहे. कोणता मुद्दा? आपण सवयींचं महत्त्व सविस्तर पाहिले. सवयी आपल्याला आकार देतात हे मान्य. पण कधी विचार येतो की जेव्हा एखादी चांगली सवय इतकी पक्की होते, ती आपल्या अंगवैवीत इतकी घट्ट पडते की ती एक साचा किंवा स्ट्रक्चर बनून जाते, तेव्हा काय होते? म्हणजे ती सवयच आपल्यासाठी एक बंधन बनते का? बरोबर. झपाट्याने बदलणाऱ्या या आधुनिक जगात, जिथे तंत्रज्ञान, कामाचे स्वरूप आणि समाजाची मूल्य रोज बदलत आहेत, तिथे अशा एखाद्या विशिष्ट साच्यावर अतिअवलंबून राहणे हेच आपल्या प्रगतीतील एक अंधळे टोक, ब्लाइंड स्पॉट तर बनणार नाही ना. नवीन आणि अनपेक्षित बदलांना सामोरे जाण्यापासून ती सवयच आपल्याला रोखणार तर नाही ना. बापरे, हा खरोखरच एक अतिशय विचार करायला लावणारा मुद्दा आहे. एका बाजूला उत्तम सवयींचा भक्कम पाया बांधणे आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीनुसार जुन्या सवयी मोडून काढून नवीन गोष्टींसाठी लवचिकता टिकून ठेवणे. यातील हा समतोल साधणे हेच कदाचित भविष्यातील यशाचं खरं आव्हान असेल. आणि याच एका मेंदूला खाद्य देणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.